नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. लवकरच महिला दिन येतोय, त्या अनुषंगाने आपण तळेगाव दाभाडे परिसरात असणाऱ्या अनेक वेगळ्या प्रकारच्या ज्यांचे विशेष कार्य आहे आणि ज्यांची समाजात वेगळी ओळख आहे अशा महिलांच्या निवासस्थानी जाऊन आपण त्याची मुलाखत घेत आहोत. आज आपली 6वी मुलाखत आहे. आपल्यासोबत आज एक वेगळं काळोखे कुटुंब जरी असेल तरी एक वेगळं समाजात नाव त्यांनी निर्माण केलेलं आहे. अशा आपल्या एका मॅडम सोबत आहोत. आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्ते. काय ओळख सांगाल आपली? मी सुवर्ण सागर काळोखे, तळेगाव दाभाडमध्ये काळोखेवाडीत राहते. बरं, आपलं माहेर कोणतं आहे? माझं माहेर धाराशिव जिल्ह्यामध्ये ढोराळा म्हणून गाव आहे. बरं, आणि सासर आपलं हेच काळोखेवाडी? हां. बरं, आपल्या सासू सासऱ्यांचं नाव काय? माझे सासरे कैलासवासी वामन काळोखे, मी यांची पुष्पा काळोखे यांची सून आहे मी मोठी. बरं, ठीक आहे. आता आपलं जे शालेय जीवन होतं ते कोणत्या गावी गेलं आणि शाळेतल्या काही आठवणी आपल्याला काय सांगता येईल का? माझं शालेय जीवन धाराशिव जिल्ह्यामध्ये माझ्या मामाच्या गावी गेलेलं आहे. 1ली ते 7वी मी मामाच्याच गावी शिकलेली. त्यानंतर त्याच्या गावाच्या शेजारीच शिराडोन म्हणून गाव होतं, तिथंच झाले 8वी ते 10वी. त्यानंतर कॉलेज माझं मुरुड लातूर जिल्ह्यात झालेलं आहे. आणि त्यानंतर माझं PG M.Com जे झालेलं आहे ते पुण्यात झालेलं आहे. माझं M.Com पिंपरी गावात महात्मा फुले कॉलेजमध्ये. बरं, त्याच्या पुढचं शिक्षण? त्याच्या पुढचं शिक्षण नाही, मी डायरेक्ट क्लासेस घेतले. मग 2014 मध्ये माझं लग्न झालं. बरं, आता त्यावेळेस पासून तुम्ही तळेगावात जात? हो, तळेगाव. मिस्टर काय करतात आणि घरी कोण असते? मिस्टर रिअल इस्टेटचं करतात. घरी माझे सासूबाई, दीर, जाऊ आणि मिस्टर आणि माझे 2 पुतणे आणि माझे मुलगा आणि मुलगी. म्हणजे मोठं कुटुंब आहे? हां, मोठं. बरं, काय सांगाल? सध्या आता अनेक ठिकाणी विभक्त कुटुंब आहेत, म्हणजे नवरा बायको आणि 2 मुलं. परंतु तुमच्या इथं म्हणजे कमीत कमी 8-9 मेंबर आहेत. तर घरातलं वातावरण कसं आहे? घरातलं वातावरण चांगलं आहे, सपोर्टिव्ह आहे. मी जे आता जे करते ते सगळ्यांचा मला सपोर्ट आहे. सगळ्यांचाच म्हणजे सासूबाई, दीर, जाऊ, माझे मिस्टर ह्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला. बरं, आता काळोखे कुटुंब म्हणलं तर एक प्रगतशील शेतकरी, एक चांगलं नाव आहे तळेगाव दाभाडे परिसरात. सध्या आपण काय करता? जॉबला आहात का गृहिणी आहात? नाही, मी आता सध्या मेहंदीचे क्लासेस घेते. मी माझा मेहंदीचा क्लास झालेला आहे स्वप्नाली मॅडमकडे. त्यांच्यामुळे मी आता क्लास घेते आणि माझं ऑनलाईन पण मी क्लास केलेला आहे. वर्कशॉप वगैरे केलेले आहेत मी ऑनलाईन पण. बरं, साधारण आता किती महिन्यापासून आपण क्लासेस घेताय? 3 महिने झाले मी क्लासेस चालू केलेले आहेत सध्या. आता मी एका विद्यार्थिनीपासून सुरुवात केलेली आहे. सुरुवात मी 500 रुपये, त्या बेसिकचे 500 रुपयापासून तिला क्लास शिकवलेला आहे. आता सध्या फीस कमी ठेवली आहे, म्हणजे कमीत कमी फीसमध्ये जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करते मी मुलींना. बरं, ह्याच्यातून त्यांना समोरच्यांना काही रोजगार प्राप्त होतोय का? हो, कारण मी बऱ्याच मुलींना नाही का, तिला पण मी पहिली जी स्टुडंट होती माझ्याकडे, तिनेच नंतर लगेच महिन्याने तिने स्वतःचे क्लासेस पण स्टार्ट केले बेसिकचे. ओके, म्हणजे तुम्ही जो कोर्स केला तिथनं पुढे मग आणखी तुम्ही लोकांना शिकवून त्या लोकांना सुद्धा कोर्स चालू केला. थोडक्यात एक तुम्ही सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न चांगला करताय. बरं, काय सांगाल? एखादी बालपणीची आठवण तुमची गावकडची काय सांगू शकाल का? शालेय जीवन कसं होतं आपलं? माझं शाळेमध्ये जास्त अभ्यासाकडे कमी आणि स्पोर्ट्समध्ये मला जास्त हे होतं, आवड होती त्याची. त्याच्यामध्येच माझं इंटरनॅशनल स्पोर्ट्सचं कराटे झालेलं आहे माझं बेल्ट. हां. कोणता बेल्ट झालाय? बेल्ट माझं ब्लॅक बेल्ट झालेलं आहे आणि इंटरनॅशनल मी खेळलेली आहे. मग आता जर तुम्ही ब्लॅक बेल्ट झाला, मग तुम्ही खेळाडू होण्यासाठी काय पुढे प्रयत्न केले नाही का? नाही, नंतर मी प्रयत्न नाही केले. लग्न झाल्यानंतर मी प्रयत्नच नाही काही केलेले. बरं, आता एखाद्या महिलेला असं वाटत असतं की बाबा आपला काहीतरी कोर्स झालाय, मग आपण त्या दृष्टीने जावं. जसं तुम्ही ब्लॅक बेल्ट जाता, त्या दृष्टीने पुढे जाण्याच्या ऐवजी आपण मेहंदी कोर्स केला. ह्याच्यातून तुम्हाला काय वेगळं पण सिद्ध करायचंय? आता माझं मेहंदीच्या क्लासकडे पण जाण्याचं म्हणजे असं आवड नव्हती. म्हणजे माझं काय झालं, मी आजारी होते 2 वर्षापूर्वी. मग मी 1-2 वर्ष मी घरातच होते, म्हणजे पूर्ण बेड रेस्ट होता मला. म्हणजे माझी गॅरंटी नव्हती, एवढं झालं होतं मला. मग त्याच्यामुळं मग घरात बसून बसून अशी चिडचिडपणा व्हायचा वगैरे. मग माझा मामा आणि माझे भाऊ मग मला म्हटले थोडं घराच्या बाहेर पड, काहीतरी कर तुला जे काय असेल तर. मग तेव्हा थोडीशी जरा परिस्थिती पण हे होती. मग तेव्हा मग म्हटलं कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपलं काय करता येईल. माझ्या जाऊबाईने आम्ही सर्च केलं. मग जाऊबाई म्हटली करा आपलं मेहंदीचे क्लासेस वगैरे. मग मामांना भावाला म्हटले कर, तुला काहीतरी कर, मग तू फक्त घराच्या बाहेर पड, तुझा कॉन्फिडन्स वाढवते. कारण 2 वर्ष घरामध्ये असल्यामुळे माझा कॉन्फिडन्स पण गेला होता सगळा. मग त्याच्यामुळं मग मामा ते बोलले थोडं बाहेर पड, त्याच्यानुसार तू जरा थोडं माणसांमध्ये जा, थोडंसं व्यवस्थित वाटेल तुला. मग तेव्हा मी मेहंदी क्लास जॉईन केले स्वप्नाली मॅडमकडं. आणि तिथून पुढे मग प्रगती थोडी चाललीच आहे. बरं, आता इथनं पुढे तुम्हाला नक्की काय करायचं? समजा तुमच्याकडे आज पहिले एक विद्यार्थी होते, नंतर 7-8 झाले आता म्हणताय तुम्ही. पुढे आणखी काय करिअर करण्याचा काय उद्देश? माझंच एवढं आहे की आता मी आता नाही का मेहंदीमध्येच माझं करिअर करायचं मी ठरवलेलं आहे. म्हणजे टीचिंगचं जास्त जोर आहे, म्हणजे नाही का त्याच्यावर जास्त मी फोकस करणार. आणि समजा एखादी ऑर्डर असेल तर ऑर्डर घेता का आपण? हो, ऑर्डर घेते मी. शक्यतो मी नाही का ऑर्डर आता जेवढ्या मुली शिकतात ना, मग काही जणांचं झालेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे त्यांचं. मग त्यांना जास्तीत जास्त मग नाही का त्यांना पण वाटतं आपली पण पहिली ऑर्डर असावी. त्यांचा अनुभव, त्यांचं जे शिकण्याचं जे त्यांना आवड असते नाही, आपल्याला त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मग त्यांना ती पहिली ऑर्डर मी त्यांना देते. थोडक्यात प्रत्यक्ष पण करायला भेटतं आणि 2 पैसे मिळतात. हां, आणि अनुभव पण येतो ना की त्यांची डेअरिंग पण वाढते.
बरं, बालपणचं तुम्ही आठवण सांगितलं नाही, एखादं शालेय जीवनात तुम्हाला शिक्षा वगैरे झाली का कोणत्या वेळी? शिक्षा तशी होत नव्हती कारण मी खूप शांत असायची शाळेमध्ये. बरं, अभ्यासात नसेल तरी म्हणजे बाकीचं खेळाडू असल्यामुळे लोक एवढं काही नव्हतं. आणि कॉलेज जीवनातलं एखादी काय आठवण? कॉलेजमधली जीवनातली आठवण म्हटलं तर माझं नाही का 12वीमध्ये D.Edला नंबर लागलेला होता. माझी इच्छा होती D.Edला जायची, पण थोडी परिस्थितीमुळे मग मी नाही गेले तिथे D.Edला. असे. बरं, आता तळेगावातली परिस्थिती, आता नुकतेच तळेगाव दाभाडे नगर परिषद तुमच्या समोरच आहे, नेमकं नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, तर त्यांच्याकडनं आपल्याला नक्की काय अपेक्षा आहे की तळेगावात काय समस्या आहे आणि काय सुधारणा व्हावी? आता नगरपालिका शेजारीच आदर्श शाळा आहे. बरोबर. त्यांची कसं 12:30च्या आसपास शाळा सुटते, तिथं खूप ट्रॅफिक राहतं. मग कधी कधी मुलांना धोका असतो तिथं. मग ते ट्रॅफिक जर असं नगराध्यक्ष नगरपालिकेने थोडंसं लक्ष द्यावं, तिथं बोर्ड लावले पाहिजे की इथं शाळा आहे, हॉर्नचा त्रास नको लेकरांना. आता आम्ही इथं जवळच राहतो, तिथं हॉर्नचा पण मोठ्या गाड्या येतात, स्पोर्ट्स गाड्या असतात, ते खूप आवाज करत जातात, त्याचा खूप त्रास होतो. हाचिंग शाळेची पण रोडला शाळा आहे, मग तिथं पण बोर्ड लावले पाहिजे की बाबा इथं ह्या टायमिंगला शाळा सुटते, तिथं सावकाश, तिथं ट्रॅफिक नाही व्हायला पाहिजे. एवढे अपेक्षा आहेत. बरं, ठीक आहे. आता आपण परत पुढे जाऊया की एखाद्या महिलेला असं वाटत असतं की आपण एखादा कोर्स केला तर आपल्याला त्याच्यात यश येईल का नाही. आता समजा साधं सिंपल तुम्ही मेहंदीचा कोर्स केला आणि आज तुम्ही एक कुठेतरी चांगल्या वळणावर आहात की जेणेकरून तुम्ही विद्यार्थी सुद्धा घडतात आणि रोजगार सुद्धा मिळतोय, तर त्या महिलांना काय सांगाल की एखादा छोटा मोठा कोर्स करा किंवा बाहेर पडा, काय तुमच्या शब्दात सांगा? आता प्रत्येक महिलामध्ये कला असतेच, फक्त त्या कलेला योग्य दिशा मिळाली पाहिजे. मग ती योग्य दिशा द्यायला मग कोणी मार्गदर्शक पण पाहिजे, कोणाला भेटत नाही. मग स्वतः पण आता हल्ली मोबाईलचं युग आलं, त्याच्यामध्ये पण आपण टायपिंग करून गुगलवर मिळवू शकतो. मग ती दिशा देण्यासाठी नाही का आपणच ठरवायचं आणि मग ते हे करून सपोर्ट स्वतःचा घ्या किंवा घरच्याचा सपोर्ट असतो, ते मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन मिळालं की स्त्री पुढे जाऊ शकते. नक्कीच. खूप छान माहिती दिली, धन्यवाद.